अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या 3ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। पुण्याहून आज नितीन भैलुमे या तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि त्यामुळे जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि आता नितीन भैलुमे या 3ही आरोपींना गजाआड करण्यात आलाय। 9वी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर या तिघांनी बलात्कार करून नंतर तिची हत्या केली होती। मुलीच्या मृतदेहावर ठिकठिकाणी जखमा होत्या आणि या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन आणि गाव बंद आंदोलन केलं होतं। यानंतर पोलिसांनी कारवाई करत आता तिघांना अटक केली आहे। तिसरी अटक नितीन भैलुमे आज पहाटे पुण्यातून करण्यात आली आहे। तीनही आरोपींच्या मुसक्या आता पोलिसांनी आवळल्या आहेत। अहमदनगरमध्ये वातावरण संतप्त झालं होतं। ही घटना समोर येताच गाव बंदचा इशारा देण्यात आला होता। सुशील थोरात आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून सध्या आपल्याबरोबर आहेत। सुशील, 2 आरोपी जे होते ते गजाआड झाले होते, तिसऱ्याच्या मुसक्या आता आवळण्यात आल्यात पोलिसांकडून। आता ग्रामस्थांकडून काय प्रतिक्रिया येत आहेत? तपास पूर्ण झालाय असं त्यांना वाटतंय का? ग्रामस्थांमध्ये अजूनही संतापाचं वातावरण आहे। हा जो खटला आहे तो खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। लवकरात लवकर सर्व चार्जशीट असेल किंवा पोलिसांची जी कारवाई असेल ती करून लवकरात लवकर हा जो खटला आहे तो न्यायालयात जावा आणि न्यायालयामध्ये लवकरात लवकर या जे आरोपी आहेत यांनी जे त्या निष्पाप मुलीवर जे जो पाशवी अत्याचार केलेला आहे, हा अत्याचार अत्यंत गुन्हास्पद असल्याने त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। फास्ट ट्रॅकची मागणी कालच झालेली आहे, त्याला राम शिंदे यांनी सुद्धा मंजुरी दिलेली आहे की हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक मध्ये चालवणार आहे। आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे या आरोपींचं जे वकीलपत्र आहे ते कुणीही घेणार नाही। जिल्हा बार जो असोसिएशन आहे दरम्यान पालकमंत्री राम शिंदे आता आपल्या बरोबर आहेत। शिंदेजी, हा प्रकार काय आहे तुम्हालाही माहिती आहे, 9वीतली फक्त ही मुलगी होती आणि तिच्यावर अशा प्रकारे अत्याचार झाल्यामुळे ग्रामस्थही संतप्त झालेत। फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालावा अशी मागणी त्यांनी केली आहे। काय तुम्ही सांगाल या ग्रामस्थांना कसं आश्वस्त कराल? अत्याचार एका लहान मुलीवरती केला आणि अमानुषपणे निर्दयी तिचा त्याच्यामध्ये अंत देखील झाला, अशा प्रकारची घटना ही आमच्या भागामध्ये कधीच घडली नव्हती। आणि निश्चित स्वरूपामध्ये काल मी 8:30 वाजता तिथं भेट दिल्याच्या नंतर त्या मुलीचे पालक असतील, नातेवाईक असतील, गावकरी असतील, सगळ्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत आणि जे काही तपासामध्ये स्थिती आहे ही सगळी जाणून घेतलीच होती। परंतु त्यांनी फास्ट ट्रॅक मध्ये हा दावा चालला पाहिजे जलदगती न्यायालयामध्ये, तो निश्चित स्वरूपामध्ये जलदगती न्यायालयामध्ये हा चालवण्यासाठी आवश्यक ती जी काही पूर्तता करायची ती केली जाईल आणि फास्ट ट्रॅक मध्ये हा चालवला जाईल। त्याचबरोबर तिच्या आईची इच्छा होती की उज्ज्वल निकम सारखा वकील नामांकित दिला पाहिजे आणि ज्या आरोपीने असं दुष्ट कृत्य केलं त्याला कठोर मधल्या कठोर मध्ये शिक्षा झाली पाहिजे। निश्चित स्वरूपामध्ये उज्ज्वल निकम जे आहेत वकील त्यांना सुद्धा या संदर्भामध्ये आपण पाचारण करण्याच्या संदर्भामध्ये जी काय कारवाई ती करूया। परंतु दरम्यानच्या कालखंडामध्ये तो ज्यांनी कृत्य केलं तो आरोपी अटक झाला, काल एक आरोपी अटक झाला, आज पहाटे एक आरोपी अटक झाला आणि आरोपी अटक केले। पोलिसांकडून सुद्धा स्थानिक पोलिसांकडून हा गुन्हा आपण तपास काढून घेतला आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे तपास दिला। ऍडिशनल SP जे आहेत त्याच्यावरती मॉनिटरिंग करायला ठेवलेत आणि म्हणून ह्या तपास ही अचानक घडलेली घटना आहे का, याच्या मागे नेमकी कोणती पार्श्वभूमी? पण शिंदे साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। पोलिसांकडे तक्रार दिली जाते आणि त्याच्यानंतर हा गुन्हा घडतो, पोलिसांवरती काय कारवाई करणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण तक्रार देऊनही जर पोलीस कारवाई करत नसतील आणि ही घटना होत असेल आणि एका अल्पवयीन मुलीला आपले प्राण गमवावे लागत असतील तर जबाबदारी सरकार म्हणून तुमची देखील आहे। पोलिसांवरती काय कारवाई करणार तुम्ही? मयंक, या संदर्भामध्ये ही तक्रार दिली नव्हती, तक्रार ह्या दुसऱ्या होत्या आणि त्याच्यामध्ये योग्य वेळी दखल घेतली नाही ही गावकऱ्यांची तक्रार होती। परंतु या संदर्भामध्ये जी तक्रार दिली होती आणि तक्रार दिल्याबरोबर आरोपीला अटक केलं आणि दुसरे देखील आरोपी त्याच्यामध्ये आहे असा गावकऱ्यांचा प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्यांचा जो संशय होता, तर त्या अनुषंगाने देखील पोलिसांनी कारवाई केली आहे। परंतु जी घटना दिरंगाई झाली किंवा तिथलं काही कोणी कर्मचारी चुकीचा बोलत होता त्याला तातडीने आपण काल तिथून ट्रान्सफर केलेलं आहे आणि LCB कडे पण हा गुन्हा तपासासाठी दिलेला आहे। पण शिंदे साहेब, फक्त ट्रान्सफर करून ही घटना थांबणार आहे का? आपण मसुची वाडीची घटना पाहिली, आपण अहमदनगरची घटना पाहिली, वारंवार असं का होतं की पोलीस अधिकारी महिलांबाबतच्या आणि अल्पवयीन मुलींबाबतच्या गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारची दिरंगाई करतात?
नाही, याच्यामध्ये आणखी जर कोणी दिरंगाई केली असं जर निदर्शनास आलं तर त्याच्यावर पुन्हा एकदा कठोर कारवाई करेल, त्याच्याबद्दल कोणताही वाद नाही. परंतु त्या कुटुंबाचं मनोधैर्य सुद्धा आता खचलेलं आहे. त्यामुळे शासनाची एक योजना आहे की अशा काही केसेमध्ये मनोधैर्य योजनेमधून त्यांना आर्थिक सहाय्य देखील करण्याची आवश्यकता आहे. तो प्रस्ताव देखील शासनाने आता कलेक्टर मार्फत शासनाकडे पाठवलाय. तो तातडीने मंजूर करून त्यांना ते मदत करण्याची भूमिका पार पाडली जाईल. परंतु मी खरंच या संदर्भामध्ये एवढी दुर्दैव घटना घडून देखील आप्तेष्ट आणि नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी अतिशय सहकार्याची संयमाची भावना ही सांभाळलेली आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये त्यासाठी पोलिसांना त्या सहकार्याचं देखील सहकार्य झालेलं आहे. आणि म्हणून आरोपी आता जेरबंद झालेत. आणखी त्याच्यामध्ये कोण आरोपी आहेत का या कटामध्ये ते सुद्धा आता त्याची व्याप्ती वाढून तपासलं जाईल. शिंदे साहेब, मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही थोड्या वेळ फोन लाईन वरती उपस्थित राहा. आपल्यासोबत चित्रा वाघई आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या. चित्राताई, आपण घटना पाहिली, अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत अमानुष अशी घटना म्हणावी लागेल की एका अल्पवयीन मुलीला बलात्कारानंतर तिची हत्या होते. आपण पाहिलं वारंवार पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष देत नाहीत. का असं होतं की पोलीस दिरंगाई करतायत? माणुसकीला काळीमा फुटण्याची घटना घडली आहे. खरं तर महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. माझ्या आधी आता कोण बोलत होतं मला माहित नाही. राम शिंदे हो. बोलत होते, माजी गृहराज्यमंत्री आहेत आणि आता पालकमंत्री आहेत अहमदनगरचे. मयंक, अशा जर पोलिसांवर कारवाई केल्या तर अर्ध्या आधी पोलीस दल खाली होईल. ज्या पद्धतीने महिलांवर होणाऱ्या महिलांचे अत्याचार ज्या ज्या वेळेला पोलीस स्टेशनला जातात त्याच्यासोबत महिलांची कशा पद्धतीने डिलिंग केलं जातं हे तुम्हाला आम्हाला फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे. याच्या आधी सुद्धा महिलांवरती छेडछाडीचे प्रसंग आलेले आहेत. त्याला कंटाळून पोलिसांना सांगून त्यांनी तिथं दुर्लक्ष केलं, मुलींनी आत्महत्या केल्यात अजून. आणि मला असं म्हणायचंय की रोज या घटनांमध्ये वाढ होतीये. मयंक, हे सगळं करण्यासाठी का दजावलं जात आहे? का कुठला धाक राहिलेला नाहीये? कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये आहे का? हे एवढं सगळं रोजच घडतंय. रोज कुठली ना कुठली मुलगी, रोज कुठली ना कुठली महिला या सगळ्या वासनांना बळी पडते. मग सरकार काय करतंय? सरकार काय करताय? राम शिंदे साहेब, सरकार काय करताय? रोज या घटना घडतायत, छेडछाडीची घटना होतीये. का धाक राहिलेला नाही पोलिसांचा? मला आणखीन एक मयंक तुला विचारायचंय. पोलिसांच्या बद्दल सांगितलं जातं किंवा प्रशासनाबद्दल सांगितलं जातं, सरकारबद्दल सांगितलं जातं. मला सांगा, मनीषा महाजनचा अजूनही तो आरोपी 354चा सुनील माळी का नाही अजून अरेस्ट केलं पोलिसांनी? उत्तर तर द्यावं. सर्क्युलर काढलंय डीजींनी. या मंत्री महोदयांना माहिती असेलच की 354च्या गुन्ह्यात 24 तासाच्या आत चार्जशीट फाईल करू. चित्राताई, राम शिंदे स्वतः आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारूया. राम शिंदेजी, का असं होत आहे की का मुलींची छेडछाड केली जाते? का अशा प्रकारच्या बलात्काराचे गुन्हे घडतायत? पोलिसांचा वचक राहिलेला नाहीये का या सगळ्या गोष्टींवरती? मयंक, या संदर्भामध्ये चित्राताईंनी जे वेगवेगळे सब्जेक्ट याच्यामध्ये रेज केले, तर मला असं वाटतंय की आपण ही कोपर्टीच्या संदर्भामधली चर्चा करतोय आणि त्या कोपर्टीच्या संदर्भामध्ये शासनाने अतिशय गांभीर्याने घेतलंय. मी स्वतः तिथे गेलेलो आहे. तपासाच्या मध्ये अतिशय प्रगती आहे. लोकांचं सहकार्य मिळत आहे. लोकांच्या मनामध्ये अतिशय प्रक्षोभ होता. ज्या पद्धतीने अमानवी अशा प्रकारचं हे कृत्य घडलेलं आहे, निर्गुण हत्या झालेली आहे. आणि म्हणूनसाठी जे चित्राताई सांगतात ती दुसरे मुद्दे जे आहेत ते की कोणाचा विनयभंग झाला, कोणाचा काय झाला, त्या संदर्भामध्ये देखील शासन त्या स्तरावरती कारवाई करतच आहे, नाही असं नाहीये. परंतु निर्भया हत्याकांडानंतर 376 कलमाची व्याप्ती वाढवल्याच्या नंतर हे गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. गुन्हा आणि मग पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर कोणतीही महिला गेली आणि तिचा FIR दाखल करून घेतला नाही असं होत नाही. आणि म्हणूनसाठी मला असं वाटतं की या गुन्ह्याच्या संदर्भात कोपर्टीच्या तरी चांगल्यापैकी बऱ्यापैकी प्रगती आहे. निश्चित स्वरूपामध्ये ज्या आरोपीला मी तुम्हाला इंटरप्ट करतेय, परंतु मी ग्राउंड रियालिटी तुम्हाला सांगते की जे आम्ही ग्रासरूटला काम करतो आणि ज्या महिलांच्या तक्रारी आमच्यापर्यंत येतात ते त्याचं मी तुम्हाला सांगते. या घटनेचं महत्व आम्हाला आहेच. माझा पुन्हा हाच प्रश्न आहे की एवढं जर ठोस जर आपल्याकडे काय उपाययोजना असतील, लोक धजावतात का असली कृत्य करायला? का भीती वाटत नाही? का धाक वाटत नाही? का जरब वाटत नाही कायद्याची? मला हे विचारायचंय तुम्हाला. का कुठलं कृत्य करताना विचार करत नाही सर? चित्राताई, या संदर्भामध्ये 354 असेल, 376 असेल, या कायद्यामध्ये अमेंडमेंट आणून त्याच्यामध्ये दुरुस्ती आणलेली आहे आणि दुरुस्तीच्या अनुषंगाने आता केसेस दाखल होतात. केसेस दाखल होत नाही असं नाहीये, परंतु आपण जे म्हणताय की पोलीस कुठं आवश्यक जेवढी दखल घेणं आवश्यक आहे तेवढी कदाचित कुठे होत नसेल, ते मला मान्य आहे ते. परंतु या संदर्भामध्ये महिला असतील, मुली असतील, या संदर्भामध्ये ही दखल घेतली जाते, कारवाई केली जाते. परंतु शेवटी लोकांची गुन्हा करण्याची प्रवृत्ती ही थांबली पाहिजे आणि यासाठी फक्त
पोलीस आणि शासनच जबाबदार नाही तर त्याला समाजातल्या सर्व घटका देखील जबाबदार आहे. त्यामुळे सगळ्यामध्ये प्रबोधन आणि अवेअरनेस येण्याची आवश्यकता आहे शेवटी, आणि वचक आणि धाक देखील निर्माण करण्याची आवश्यकता आहे. निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये त्याचा प्रभावीपणे विचार करता येईल. निश्चित स्वरूपाने अशा घटना घडू नयेत यासाठी देखील काळजी करण्याची आवश्यकता आहे, आणि या घटना घडू नयेत या देखील ही काळजी करण्याची आवश्यकता आहे, आणि त्या पद्धतीने करण्याची गरज आहे. तशा प्रशासनाला सूचना देण्यात येतील. मयंक, मला तुला एवढंच सांगायचंय की फक्त ही एका दिवसाची बातमी होऊ नये, याच्या आधी सुद्धाची जी घटना घडलेल्या आहेत, खूप मुलींना जीव गमवावे लागलेत रे, खूप महिलांना जीव गमवावे, अजून किती लोकांचे बळी घ्यायचे, आणि आपण सगळी काय त्याची उपाययोजना करणार आहोत किंवा आणखीन काय करणार आहोत. ऍप काढले, त्याचा काय आणि कितपत फायदा होतो हे आपण पाहणार आहोत की नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट्स आहेत ते किती चालू आहे, कन्व्हिक्शन रेट काय म्हणतोय, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. ज्या वेळेला असे बळी जातात, अशा मुलींना मारलं जातं. आत्ताची जी अतिशय अमानुषपणे, पाशवीपणे त्या मुलीवरती 14 वर्षे 15 वर्षाची कबड्डी प्लेअर या मुलीसोबत अशी घटना घडली आहे. आज ही घटना घडली, आपण सगळेजण पुन्हा उभे राहिलोय. पुन्हा आणखी 2 दिवसांनी असंच काही नाही काय ऐकायला येणार आहे. याच्यावरती ठोस काहीतरी उपाययोजना होणं फार गरजेचं ठोस आहे. उपाययोजना होणं गरजेचं आहे. राम शिंदे, धन्यवाद. तुम्ही देखील आणि चित्रताई तुमचे देखील, आणि ही बातमी जी आहे ती जय महाराष्ट्र थांबवणार नाही. कॅम्पेन जे आहे ते या संदर्भामध्ये जे आहे ते आम्ही करणार आहोत, कारण एका 14 वर्षाच्या मुलीबाबत असा अमानुष असा प्रकार घडतो, आणि तो देखील राज्याचे जे माजी गृहराज्यमंत्री होते राम शिंदे यांच्या अहमदनगरमध्ये, जे आता कॅबिनेट मंत्री आहेत आणि पालकमंत्री, एक चीड आणणारी रुजुता याला घटना म्हणावी लागेल, एक संताप आणणारी घटना म्हणावी लागेल, कारण ह्या घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडतायत. तर रुजुता, आपण जर पाहिलं तर मसुची वाडीची घटना झाली, त्यानंतर ठाण्यामध्ये घटना झाली, आणि आताही अहमदनगरची घटना, आपण जी आहे ती यवतमाळची देखील घटना विसरलेलो नाहीये, जेव्हा लहान मुलींच्या बाबत लैंगिक अत्याचार झाले होते. त्या देखील वेळी जे आहे ते असाच प्रश्न उभा राहिला की का या वृत्ती ज्या आहेत त्या धजावतायत, आणि म्हणूनच आज आपण म्हणतोय की यासारख्या नराधमांना ठेचलंच पाहिजे, कारण जोपर्यंत कायद्याचा धाक यासारख्या नराधमांना राहणार नाही तोपर्यंत अशा वृत्ती ज्या आहेत त्या असं कृत्य करण्यासाठी धजावतील, आणि ही वृत्ती जी आहे ती थांबणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त कायदे करून किंवा फक्त जे आहे ते कायद्यांमध्ये अमेंडमेंट करून फायदा नाही, तर ग्रासरूट लेवलला पोलिसांचा धाक देखील तशाच प्रकारे राहायला पाहिजे. रुजुता, खरं आहे मयंक. आपण एक फक्त ही जी अल्पवयीन मुलगी आहे या मुलीच्या आईचं काय या सगळ्या कारवाईनंतर म्हणणं आहे ते एकदा ऐकूया, त्यानंतर पुन्हा चर्चेकडे वळणार आहोत. म्हणजे असं पाहिजे, तिने बी आरोपी माझ्या पुढं मला दाखवलेच पाहिजे. काय केलं तर मला त्यांना विचारून द्या. माझ्या एवढ्याशा कवळ्या लेकरांनी काय केलं तर त्यांना. लय बारीक लेकरू होतं माझं, 8वीतून 9वी गेलं. हात पाय 9वीच्या लेकरावाने नव्हती तिचे, नुसते बोटावाने हात पाय होते. इतकं बोलायचं, इतकं हात घ्यायचं, आम्ही तिला कधी चापट मारली नाही. म्हणायचं नको पोरगी किरकोळे, त्यांनी इतकं कसं आणलं पोरीला माझ्या, चावून चावून मारली म्हणत्यात. काय बघितली माझी पोरीचं मी वाट बघितलं, रिपोर्ट मध्ये म्हणलं तिला कशाने नाही हाणलं, चावली तिला, इतकी का हाल केली तिची. म्हणलं तिला आणलंय वाटत, नरड्यात कसले खडे घातल्या म्हणले, इतकं काय वाईट केलं तिने. ती पोरांना फाशी द्या तुम्ही 4 दिवसात. तुम्ही काय करतात, एक सापडा तुम्हाला 2 कसे सापडणार. तुम्ही महाराष्ट्र बंद केलंय म्हणतात ना, ती का महाराष्ट्राच्या बाहेर गेले का लगेच. तुम्ही या आईचा टाहो ऐकत असाल. आपल्यासोबत दीपक केसरकर आहेत, गृहराज्यमंत्री. केसरकरजी, ही आई जी आहे ही जीवाच्या आकांताने आपल्या मुलीला हाक मारते आणि कशाही परिस्थितीमध्ये या नराधमांना फाशी द्या अशी मागणी करते. या आईचं म्हणणं तुम्ही देखील ऐकलं असेल. काय सरकार या संपूर्ण मुद्द्यावरती करतंय? खरं तर ही केस ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टाकडे सोपवता येण्याच्या संदर्भात आम्ही कारवाई करतोय. चांगल्यात चांगले वकील या केसमध्ये देण्यात येतील. आपलं जे पोस्को कलम आहे हे 3ही आरोपींना लावलेलं आहे, आणि हे जे आरोपी आहेत त्यांना कडकात जास्तीत जास्त कडक शिक्षा कशी होईल याच्यासाठी शासन कटिबद्ध राहील. पण केसरकरजी, सगळ्यात महत्त्वाची मुद्दा या ठिकाणी आहे की घरच्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांमध्ये सांगूनही कारवाई झाली नव्हती, आणि त्यानंतर 2 दिवसांनी ही घटना घडली. पोलिसांच्या बाबतीत गृहराज्यमंत्री म्हणून तुम्ही काय कराल? कारवाई करणार का ज्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये दिरंगाई केली आहे?
जर पूर्वी तक्रार प्राप्त झालेली असेल त्या पोलीस स्टेशनला तर निश्चितपणे जे संबंधित अधिकारी असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कारण या खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर मी सर्वप्रथम जी मीटिंग घेतली त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या छेडछाडीच्या घटना होतात त्याच्यावर वेळेवर लक्ष द्या, ना तर त्याच्यातून हे पुढचे प्रकार घडतात. आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की आमचे मुख्यमंत्री महोदय त्यांनी या कायद्याचा कार्यभार सांभाळल्यानंतर आपला जो शिक्षा होण्याचा दर असतो हा कसा वाढावा कोर्टामधला या संदर्भात त्यांनी खूप चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत. गुन्हेगाराला कडक शासन झाल्याशिवाय त्यांच्या मनामध्ये जरब निर्माण होत नाही आणि ती जरब निश्चितपणे निर्माण केली जाईल याची मी आपल्याला खात्री देतो. आपल्याला माहिती आहे की तिन्ही आरोपींना अटक झाली. आज सकाळी तिसरा जो आरोपी होता त्याला अटक झालेली आहे. सर्वांवर योग्य ती कलम लावलेली आहेत आणि याच्यामध्ये सरकारची भूमिका ही पूर्णपणे गुन्हेगारांना शासन व्हावं अशीच राहणार आहे. पण केसरकरजी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ही वृत्ती जी आहे ही का धजावते? कुठेतरी पोलिसांचा धाक कमी होतोय, कुठेतरी पोलिसांची जरब कमी होते. हे करण्यासाठी आपल्याला उपाययोजना करायला लागतील. निश्चितपणे आपल्याला अधिक उपाययोजना करायला लागतील आणि त्या संदर्भात एक नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे मुलींनी ते वापरावं म्हणून. परंतु जे आपण बघतो की समाजात त्यांचं नीतिधैर्य समाजाचं वाढलं पाहिजे या दृष्टीने छेडछाडीची छोटी घटना जरी झाली तरी त्याची ताबडतोब दखल पोलिसांनी घेतली पाहिजे. ते जे आरोपी असतील त्यांना एक दरारा पोलिसांचा राहायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना करू. एक शेवटचा प्रश्न विचारतो दीपेशजी, तुम्ही जास्त वेळ घेत नाही. अशा अनेक घटना या आधी देखील झालेल्या आहेत, ज्या घटना मसुची वाडी असू दे, ठाणे असू दे आणि आता ही नगरची घटना. पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये नेहमी दिरंगाई करतात असं एक गोष्ट जी आहे ती वारंवार समोर येते. असं काही एक आपल्याला वाटतं की पोलिसांनी या गोष्टी ज्या आहेत त्या केसेस महिलांविरोधाच्या आणि महिलांच्या अत्याचाराच्या किंवा मुलींच्या अत्याचाराच्या या पहिल्यांदा तपासल्या पाहिजे? कुठेतरी पोलीस दिरंगाई का करतात या गोष्टींमध्ये? नाही, या प्रसंगात तर अजिबात दिरंगाई झालेली नाही. पर्टिक्युलर प्रकरणामध्ये ज्या दिवशी कंप्लेंट झाली त्याच दिवशी आरोपीला अटक झालेली आहे. त्याचा जो साथीदार होता त्याला अटक झालेली आहे आणि एक फरारी होता त्याला सुद्धा आता अटक झालेली आहे. फक्त हे गुन्हे घडू नयेत म्हणून ज्या काही उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्याबद्दल इतरांची मतं सुद्धा मी जाणून घेईन आणि आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आमचा नेहमी प्रयत्न असतो की आमची पहिली प्रायोरिटी हे स्त्रियांचं रक्षणीय आहे आणि आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू की या संदर्भात अधिक काही करता आलं ते सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तुम्ही दीपक केसरकर राज्याचे गृहराज्यमंत्री आपल्यासोबत फोन लाईनवरून उपस्थित होते. रुजुता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारंवार हा प्रकार जो आहे तो या ठिकाणी समोर येतो की महिलांबाबतचा अत्याचार असू दे किंवा लहान मुलींबाबतचा अत्याचार असू दे, पोलिसांची भूमिका जी आहे ती नेहमीच संशयास्पद राहिलेली आहे. मसुची वाडीमध्ये आपण पाहिलं पोलिसांकडे तक्रारी गेल्या मात्र काही केलं नाही पोलिसांनी. त्यानंतर जे आहे ते लोकांना त्या मुलींना शिक्षण सोडावं लागलं होतं. आपल्यासोबत विद्या चव्हाण आहेत. विद्याताई, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत त्या महाराष्ट्राला पुरोगामी कसं म्हणावं या ठिकाणी धाक जो आहे तो पोलिसांचा राहिलेला नाही, जरब पोलिसांची राहिलेली नाही. कसं म्हणावं या महाराष्ट्राला पुरोगामी? नाही, पुरोगामी महाराष्ट्र तर आता सोडूनच द्या. मला तर वाटतंय भयंकर महिलांवरती मुलींवरती ज्या अत्याचाराच्या घटना घडतायत त्या थांबायचं नाव घेत नाहीयेत. कारण आता वर्मा कमिशन नेमल्यानंतर नवीन कायदे झाले पण ते कायद्याची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे, ती होत नाहीये. पोलिसांनी अशा घटनाचं गांभीर्य ओळखून तातडीने केसेस घेतल्या पाहिजे, पुरावे गोळा केल्या पाहिजे, न्यायालयाकडे दिलं पाहिजे. परंतु बलात्कार पीडितेला सुद्धा वकील मिळण्यापासून प्रश्न निर्माण होत आहेत. पोलिसांना हा गुन्हा इतका गंभीर वाटत नाहीये. आज 12 आणि 13 तारखेला घडलेली घटना 4 दिवसानंतर पोलीस सगळे लोक क्षोभ झाला. त्याच्यानंतर पोलीस जागे झालेले आहेत आणि पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केलेली आहे. म्हणजे ह्या महाराष्ट्राचे डीजी आहेत दीक्षित, ते इतके मिळमिळत आहेत की त्यांना कायदा सुव्यवस्था कशी राखता येणार आहे महाराष्ट्राची मला काही समजायला म्हणजे आता हे बोलणं भाग पडतंय. एकीकडे भाजपच्या पदाधिकारी आपल्या महिलांची छेड करतात, त्यांना सुद्धा अटक करायला धजावत नाहीत. इथे सर्रास अत्याचारासारख्या मोठ्या घटना घडतायत तरी डीजींच्या काही चेहऱ्यावरच एक रेषही हललेली नाहीये. मुख्यमंत्र्यांकडे कायदा सुव्यवस्था आहे पण महाराष्ट्रामध्ये नागपूर सारख्या ठिकाणी सुद्धा खुनापासून बलात्कारापासून छेडछाडीच्या अनेक घटना झालेल्या आहेत आणि नगरची घटना तर अत्यंत दुर्दैवी आहे, म्हणजे संताप आणणारी आहे. त्याचप्रमाणे यवतमाळमध्ये शाळेतल्या मुलींवरती शाळेतले शिक्षकच लैंगिक अत्याचार करतायत, त्याचंही अजून काही झालेलं नाहीये. म्हणजे कायदा सुव्यवस्था आपण म्हणतोय एकीकडे परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. चीड येते
आज मला तर असं वाटतंय कायदे होऊन नुसते चालणार नाही, कडक कारवाई जर करायची असेल तर लोक जसे जमतायत एके ठिकाणी निर्भयासारखं वातावरण नगरमध्ये तयार झालेलं आहे. लोकांच्या ताब्यात हे गुन्हेगार द्या म्हणजे तातडीने लोक तरी त्यांना शिक्षा करतील. कोर्टामध्ये एक एक केसेस किती दिवस चालणार, किती वर्ष चालणार आहेत, कधी या शिक्षा होणार आहेत. त्यामुळे लोकांमध्ये आता उद्रेक झालेला आहे ह्या सगळ्याचा आणि म्हणून कुठेतरी जर मुख्यमंत्र्यांना थोडं जरी वाटत असेल की महिलांविषयी मुलींविषयी काहीतरी त्यांना सहानुभूती वाटत असेल तर ह्या सगळ्या घटना ज्या होत आहेत ह्या घडू नयेत म्हणून या पोलीस दलाला त्यांनी हलवलं पाहिजे. हे पोलीस दल महिलांचे अत्याचार त्यांना महत्वाचे वाटत नाहीयेत. त्यामुळे मला असं वाटतं या डीजींची ताबडतोब इथून उचलबांगडी केली पाहिजे कुठलं तरी. कारण नेरळ येथे जी घटना घडली 15-20 गुंड 22 गुंड घरात शिरून 2 बहिणींना मारहाण केली, ती तक्रार गेले वर्षभर दिलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे. त्याच्यानंतर तडीपार झाली पण तडीपारीची अंमलबजावणी झाली नाहीये. बरोबर विद्याताई, हाच प्रश्न जो भेटलो तर डीजी काही करत नाहीयेत. हाच प्रश्न विद्याताई आम्ही देखील जे आहे ते राज्याचे गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विचारला होता की या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस कारवाई का करत नाही, त्याच्यावरती काय तुम्ही कारवाई करणार आहात. तुर्तास तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. कारण अत्यंत चीड आणणारी रुजुता ही घटना आहे. मात्र रुजुता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी चीड आणणारी घटना आहे त्याचसोबत जो संताप आहे लोकांचा अहमदनगरचा, या कोपर्डी गावातला संताप जो आहे तो आता रस्त्यावरती दिसतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याचे या ठिकाणी अहमदनगरचे पालकमंत्री जेव्हा त्या ठिकाणी गेले होते तेव्हा काय झालं नक्की, त्या ठिकाणच्या लोकांचा संताप हा पालकमंत्र्यांच्या समोर कसा आला आणि या लोकांनी पालकमंत्र्यांनाच राम शिंदेंना कसं धारेवरती धरलं, तो आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत. कारण एक संताप जो आहे तो या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला स्पष्ट दिसतोय. नागरिक जे आहे ते अत्यंत संतप्त आहेत. तुम्ही गप्पा बसले असते का? नसते बसले. 4 दिवस झालेत माझं लेकरू जाऊन. किती दिवस? 4 दिवस झाले. तुम्ही अजून एकाने सुद्धा त्याचा विचार केला नाही. तुमचं डिपार्टमेंट नुसतं इकडे तिकडे चक्रा मारताय. तिथं संरक्षण दिलंय. ह्या घराचा विचार कोणी केला नाही. तुमच्या घरात जर ही घटना झाली असती तर तुम्ही शांत बसले असते का? किंवा त्या मंत्र्याच्या घरात झाली असती तर ही शांत बसले असते? अख्खं डिपार्टमेंट अख्ख्या ह्याच्यात ही करून लावलं असतं त्यांनी. बरोबर की नाही? मग का अजूनही करत? फास्ट ट्रॅक मध्ये निकाल लागलाच पाहिजे तो. आणि उज्ज्वल निकम सारखा वकिली लागला पाहिजे. आणि महत्वाचं, जर तुम्हाला जमत नसेल तर त्याला हिता आणून सोडा. आणि ते 2 सापडत नसतील तर आम्हाला सांगा, आम्ही सापडतो. तुमच्या मनासारखं करून कशाचं मनासारखं? 4 दिवस झाले अजून त्यांना संरक्षण दिलंय. तिथे जाऊन बसले सगळे. आपल्या भावना त्यांच्यापर्यंत गेल्यात, फक्त त्यांचं काय म्हणणं ते ऐकून घ्या ना तुम्ही. घटना अतिशय दुर्दैवी आहे. आपल्या भागामध्ये अशा परिस्थितीचं कधीच घटना घडली नव्हती. अमानुष निर्दयीपणे ही सगळी घटना घडलेली आहे. घटनेच्या नंतर पडसाद उमटणे, नातेवाईकाचे, आई वडिलाचे, गावकऱ्यांचे ही प्रतिसाद आणि ती स्पॉन्टेनियस ही रिॲक्शन येणंच आहे. आणि म्हणूनसाठी तुमच्या सगळ्या भावना ऐकून घेतलेल्या आहेत. मी सुद्धा सगळी माहिती घेतलेली आहे. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, तुमच्या बरोबर ज्या पोलिसांनी तुमच्या मागणीला किंवा वाईट किंवा कृत्य असं बोलले असतील त्यांची प्रथमतः चौकशी लावून त्यांच्या तात्काळ बदल्या करू.